सर्वप्रथम मी तुम्हाला कोनफळची ओळख करून देते। कोनफळ म्हटलं तर हे जमिनीत उगवणारं कंदमुळ आहे आणि आमच्या भागामध्ये संक्रांतीमध्ये कोनफळ हे आवर्जून केलं जातं आणि त्यावेळेस आमच्याकडे कुठलाही जेवण करत नाही, तो उकळंडी करून खातात। म्हणजे बरेच जण आमच्याकडे आम्ही कोनफळ ज्यावेळेस संक्रांती दिवशी करतो त्याला उकळंडी म्हणतात, बरेच जण ह्याला पोपटीसुद्धा म्हणतात। तर उकळंडी आहे ही वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते, म्हणजे वेगवेगळ्या भाज्या टाकून, त्याचप्रमाणे चिकन टाकून सुद्धा बनवली जाते, मडक्यातली बनवली जाते, त्याचप्रमाणे चुलीवर बनवली जाते, अशी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते। मी आपल्या चॅनलवर बऱ्याचशा व्हिडिओ अपलोड केलेत। आज मी पातेल्यामध्ये, म्हणजे जे लोक बाहेर राहतात, ब्लॉकमध्ये राहतात, अशा वेळेस ह्यांना उकळहंडी पातेल्यामध्ये कशी बनवायची त्या बऱ्याच जणांना विचार पडतो। तर मी आज तुम्हाला चिकन आणि कोनफळ ह्याची भाज्या टाकून आज भाजी दाखवणार आहे, अगदी सोप्या पद्धतीने। त्या अगोदरनं हे कोनफळ आहे मी साफ करून घेणार आहे, ह्यातली सालं वगैरे ही काढून घेणार, त्यानंतर ह्याचे लहान लहान तुकडे करणार आहे। आता जेवढं मला कोनफळ लागेल इथे तेवढंच मी इथे घेणार आहे। नवीन वर्ष चालू झालं की पहिला सण जो येतो तो मकर संक्रांत, आणि मकर संक्रांत म्हटलं तर सर्वजण आवडीने उकळंडी बनवतात। नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील, पाटी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी उकळंडीची रेसिपी बनवणार आहे आणि ती सुद्धा चिकन घालून। चिकन आणि आपण बऱ्याचशा भाज्या घालतो, त्या सर्व भाज्या घालून मी आज उकळंडी बनवणार आहे। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। उकळंडी बनवण्यासाठी जे मी साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते। तर इथे मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे, 1 चमचा तीळ घेतलेला आहे, 1 मोठं लिंबू घेतलेलं आहे, त्याचप्रमाणे कांद्याची पातं आहेत ही मी कट करून घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर कापून घेतलेली आहे। वालाच्या ज्या हिरव्या आपल्या शेंगा येतात त्या घेतल्यात आणि त्यांचे वालाचे गोळे येतात ते सुद्धा घेतले। हे सर्व भाज्या जेवढ्या घेतल्यात ना तेवढ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। त्याचप्रमाणे भोपळी मिरची घेतली, ती सुद्धा कट करून घेतलेली आहे। 3 वांगी घेतली आहेत आणि ती सुद्धा कट करून पाण्यामध्ये घातली आहे जेणेकरून काळी पडू नये। कोथिंबीर घेतली आहे 1 वाटी, 1 वाटी कोकोनट खोबरं जे सुकं असतं खिचून घेतलेलं आहे। त्यानंतर 5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्या सुद्धा कट करून घेतलेल्या आहेत। 1 वाटी हिरवा वटाणा घेतला आहे, 1 वाटी शेंगदाणे घेतलेत, ते रात्री भिजत घातले होते। त्याचप्रमाणे जे आपले तुरीच्या शेंगा येतात त्याचे हे गोळे आहेत ते 1 वाटी घेतले आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं आपण आज बनवणार चिकन उकळहंडी, त्यासाठी मी चिकन घेतलेलं आहे आणि हे जवळजवळ अर्धा किलो चिकन आहे आणि हे मॅरिनेट करून ठेवलं होतं जवळजवळ 2 तासापूर्वी। ह्याच्यामध्ये ना मी जवळजवळ 3 चमचे घरगुती मसाल्याप्रमाणे 1 चमचा हळद आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे। हे सर्व मॅरिनेट करून मी 2 तासासाठी मॅरिनेट करून ठेवलं होतं जेणेकरून ह्याला मसाला खूप छान लागला जातो। त्याचप्रमाणे आपण जेव्हा उकळंडी बनवतो ना त्याच्यामध्ये त्याची टेस्ट आहे ना ती खूप छान येते, म्हणून नेहमी ना चिकन हे मॅरिनेट करून जास्त वेळ ठेवते तेवढं चांगलं। 3 बटाटे घेतले, ते सुद्धा कट करून घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतले, कट करून घेतले आणि ते सुद्धा पाण्यामध्ये ठेवले जेणेकरून काळे पडू नये। त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं कोनफळ म्हटलं तर तुम्हाला मी आत्ता दाखवलेच आहे, ते स्वच्छ धुवून घेतलं, त्याची सालं करून घेतली आणि तुकडे कट करून घेतले। आता ह्या सर्व मी इतक्या भाज्या घेतल्यात, तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे भाजीचा वापर करू शकता। 2 मोठे कांदे घेतले आणि ते करून घ्या। आता इथे ना ज्यावेळेस आपण उकळंडी बनवतो ना त्यावेळेस सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर कोनफळ असतं आणि कोनफळ जेवढं चिकनमध्ये घालेल तेवढं चांगलं, भाज्या कमी घालायच्या, कारण मकर संक्रांतीमध्ये खास आपण उकळंडी करतो ती कोनफळपासून, आणि कोनफळ जास्त दिसेल तेवढं चांगलं आणि कोनफळ कमी असेल तर नुसत्या भाज्या खाण्यात अर्थ नसतो। उकळंडी हा सण आहे ना आमच्या वाडवळमध्ये फेमस आहे। त्या दिवशी ना आमच्याकडे खास ही उकळंडी केली जाते, कुठलंही त्या दिवशी जेवण वगैरे केलं जात नाही। मी सर्व भाज्या जेवढ्या घेतल्यात त्यांची मी ओळख करून दिली आहे। आता आपण उकळंडी बनवायला सुरुवात करूया। उकळंडी बनवण्यासाठी मी 1 पातेलं घेतलंय आणि पातेल्यामध्ये मी जवळजवळ 2 पळी भरून तेल घातले। तेल आहे आपण गरम करून घेऊया। तेल आहे हे मी गरम करून घेतले। आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे तीळ। तीळ म्हटलं तर संक्रांत आहे आणि संक्रांतीमध्ये कोनफळामध्ये आवर्जून तीळ घातले जातात आणि तिळाशिवाय उकळंडी बनत नाही। आता हे तीळ घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं। 1 टेबलस्पून हिंग पावडर आहे तो सुद्धा आपण मिक्स करून घेऊया। आता इथे फोडणी सुद्धा महत्त्वाची आहे, कारण हिंग पावडर घातल्या म्हणजे आपण बऱ्याचशा याच्यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत, त्याच्यामुळे हिंग पावडर आवर्जून घालावी। त्यानंतर इथे घेतलं मी आलं लसूण पेस्ट। आता आलं लसूण पेस्ट जी घेतली आहे ना ते ह्या अगोदर मी चिकनला मॅरिनेट केलं होतं त्यावेळेस सुद्धा आलं लसूण पेस्ट घातली होती, त्यामुळे इथे 1 चमचा आपण आलं लसूण पेस्ट घातली आहे। आता ही सुद्धा आपण 2 मिनिटांसाठी परतवून घ्यायची। आता आलं लसूण म्हटलं ना तर तुम्ही इथे ना खलबत्त्यामध्ये सुद्धा ठेचून घेतलं तरी सुद्धा चालेल, खूप छान टेस्ट येते।
आता ह्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे आलं लसूण आहे हे परतून घ्यायचं आहे। आता इथे आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर जेवढा ह्या वाटणाचा कच्चापणा जाईल तिथपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। ह्या अगोदर सुद्धा मी बऱ्याचशा वाडीमधल्या उकरंडीच्या रेसिपी बनवलेल्या आहेत, व्हेज नॉनव्हेजच्या उकरंडीच्या रेसिपी बनवल्या आहेत। कोणी जर का चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या, बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, कारण जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तुम्हाला बघायला मिळेल। आणि तिथे ना खूप म्हणजे मी पातेल्यातल्या कुकरमधल्या अशा वेगवेगळ्या मी उकरंडीच्या रेसिपी दाखवल्या आहेत। वेगवेगळ्या भागामध्ये उकरंडीला वेगवेगळी नावं सुद्धा आहेत, बरेच जण पोपटी सुद्धा ह्याला म्हणतात। आमच्या भागामध्ये आम्ही ह्याला उकरहंडी असं म्हणतो। संक्रांतीमध्ये आवर्जून आमच्या वाडवळांमध्ये अशा पद्धतीने उकरहंडी केली जाते आणि आमच्या घरोघरी सर्वांच्या घरी तुम्हाला त्या दिवशी फक्त आणि फक्त उकरंडीच बघायला मिळेल आणि सर्वजण आवडीने खातात। त्याचप्रमाणे आमच्याकडे ना बरेच जण असे ज्या लोकांना पाहुणे मंडळी वगैरे असतात ते कधी करत नाही, त्यांच्यासाठी आम्ही भेटसुद्धा देत असतो। आता हे मी परतून घेतलं, कलरसुद्धा ह्याचा चेंज झाला आहे। आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता इथे ना मी गॅस बंद केला। आता हे तेलाची जी आपण फोडणी आहे ना ही दिलेली आहे ती पूर्ण थंड करून घ्यायची आणि त्यानंतर इथे मी मसाले मी थोडं थंड करून घेतलं आणि त्यानंतर इथे मी आता घालणार आहे मसाले म्हटलं तर 1 चमचा मी इथे मिरची पावडर घेतली आहे ती घालते, 3 चमचे घरगुती मसाला जो साठवणीचा आहे तो घालते, 1 टेबलस्पून हळद पावडर घालते, 2 चमचे मीठ घालते, 2 चमचे गरम मसाला घालते, 2 चमचे धना पावडर घालते। तर हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया। इथे ना सर्व मी गरम मसाले ते सर्व मिक्स करून घेतले आणि इथे गॅस आपला बंद आहे। पूर्ण हे तेल सुद्धा थंड झाले आणि तेल थंड झाल्यानंतर हे सर्व मी मसाले सुद्धा घातलेले आहेत। कलर बघू शकता खूप सुंदर आले। त्याचप्रमाणे इथे मी जेवढे हे मसाले घातले तेवढे माझ्या आवश्यकतेप्रमाणे घातले। तुम्ही जशी उकरंडी असेल त्याप्रमाणे म्हणजे जसं तुम्ही भाज्या घेतल्या असेल त्याचप्रमाणे तुम्ही जसं कोणफळ घेतलं असेल त्या पद्धतीने तुम्ही मसाल्याचा वापर करू शकता। आता इथे दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर इथे मी मसाला जो घातलेला आहे तो घरगुती घातलेला आहे, पण आपण ज्यावेळेस चिकन मॅरिनेट केलं होतं त्यावेळेस सुद्धा तिथे मी 2 चमचे ऑलरेडी मसाला आणि हळद घातलं होतं। त्यामुळे इथे ना पुन्हा म्हणजे जसं आपल्याला तिखट लागेल त्याप्रमाणे मसाल्याचा वापर करा। पण जेवढे चिकन उकरंडी आपण ज्यावेळेस बनवतो ना तेव्हा झणझणीत अशी चिकन उकरंडी बनवली ना तर एकदम टेस्टी लागते। आता हे मी 2 मिनिटांसाठी मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। पातेलं फक्त आपलं इथे गरम आहे। आता इथे जेवढ्या सर्व भाज्या घेतल्यात तेवढ्या आपण सर्व घालून घेऊया। भोपळी मिरची, पापडी आणि वालाचे गोळे, कांद्याची पात, हिरवी मिरची आहे ना ही मी जरा मोठे मोठे हे तुकडे केलेत असेच करून घ्यायचे। शेंगदाणे, मटार, तुरीचे गोळे, कांदा, वांगी, बटाटा, आपण कोणफळ घेतलं होतं ते सर्व घालून घेऊया। आमच्याकडे सर्वात महत्त्वाचं ह्या कोणफळ आहे। जमिनीमध्ये वर्षभर आम्ही हे त्याचं तोंड असतं ते लावून ठेवतो आणि वर्षातनं हे एकदाच आमच्याकडे संक्रांतीच्या वेळेस हे काढलं जातं आणि हे मार्केटला त्यावेळेस विकायला येतं। तर ते सर्व हे कोणफळ जेवढं मी घेतलं होतं तेवढं घालून घेतलेलं आहे। आता ही सर्व भाजी आहे ना ती आपल्याला मिक्स करून घ्यायची, जेणेकरून जेवढा आपण मसाला घातला होता ना तेवढा व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे। आता इथे ना मी सर्व मसाले जे घातले आहेत ना ते सर्व आता हातानेच मिक्स करून घेणार आहे। ही सर्व भाजी आहे ना ही मिक्स करून घेतली आहे, बघू शकता। इथे ना जी आपण मसाल्याची फोडणी केली होती ना त्याच्यामध्ये सर्व भाज्या घातल्या आणि सर्व मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। ह्या अगोदर सुद्धा मी ज्यावेळेस उकरंडी बनवली आहे तुम्ही बऱ्याचशा चॅनल बघू शकता मी हातानेच सर्व मिक्स करते, जेणेकरून ना सर्व भाज्यांना व्यवस्थित मसाला लागला जातो। पण आज मी तुम्हाला थोडीशी वेगळ्या पद्धतीने पातेल्यामध्ये खास उकरंडी बनवून दाखवणार आहे, कारण ह्या अगोदर सुद्धा मी केळीची पानं वापरूनच उकरंडी बनवली आहे आणि त्या केळीचा पानाचा जो सुवास असतो ना तो उकरंडीमध्ये उतरतो आणि खूप छान उकरंडी बनते। ही सुद्धा खूप छान बनणार आहे, पण आज मी तुमच्या खास वेगळ्या पद्धतीने अशी उकरंडी पातेल्यातली दाखवते। आता इथे आपण झाकण ठेवून जवळजवळ मीडियम गॅसवर 1-5 मिनिटं आपल्याला ही उकरंडी ही शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिटं झाली आहे, आपण झाकण खोलून बघूया आणि 5 मिनिटांसाठी मी मीडियम गॅसवर मी ह्या उकरंडीला वाफ दिली आहे। आता आपण पुन्हा इथे मिक्स करून घ्यायची आहे, बघू शकता। आता इथे ना आपण ही उकरंडी आहे ही सर्व वाफेवरच शिजवून घ्यायची। इथे पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे, कारण भाज्यांना बऱ्यापैकी ना पाणी सुटतं। त्याचप्रमाणे आपण ह्यामध्ये ना चिकन घालणार आहोत, त्यामुळे चिकनचं सुद्धा पाणी सुटतं, त्यामुळे इथे पाण्याची आवश्यकता लागत नाही। आणि जेवढी ही उकरंडी ना वाफेवर शिजतील ना
तेवढी चांगली त्याला अतिशय अशी सुंदर टेस्ट येते। आता ही भाजी बघू शकता, ही थोडीशी मी शिजवून घेणार आहे, कारण इथे ना कोनफळ शिजायला ना जास्त वेळ लागतो आणि चिकन जर का आपण घातलं ह्यामध्ये तर लगेच चिकन आहे हे शिजलं जातं। त्याच्यामुळे थोडीशी पुन्हा इथे मी 5 मिनिटासाठी ही भाजी आहे ही शिजवून घेते। 5 मिनिटं झाली आहेत, पुन्हा आपण झाकण खोलून बघूया आणि पुन्हा एक 5 मिनिटासाठी ही उकळली आहे ही आपण शिजवून घेतलेली आहे, मिक्स करून घेऊया। ह्या भाजीला ना बरेच जण भोगीची भाजी सुद्धा म्हणतात। इथे ना बरेच जण भोगीच्या दिवशी मिक्स भाजी केली जाते, ती सुद्धा अशा पद्धतीनेच केली जाते, पण इथे ना मी चिकनचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे चिकन उकळली असं म्हटलं जातं। आता इथे जवळजवळ मी 10 मिनिटासाठी ही भाजी आहे ही पूर्ण शिजवून घेतलेली आहे। आता इथे मी चिकन घालते। चिकन घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। चिकन घातल्यानंतर इथे मी मिक्स करून घेतलं। आता इथे आपल्याला पुन्हा मोठ्या शेगडीवर 2 मिनिटं हे फक्त शिजवून घ्यायचं आहे। 2 मिनिटं झाली आहे, झाकण खोलून बघूया। 2 मिनिटासाठी मी मोठ्या शेगडीवर हे पुन्हा चिकन ना शिजवून घेतलं, मिक्स करून घेऊया। आता इथे ना आपण जे ओला नारळ किंवा तुम्ही इथे खोबरं जे घेतलं असेल ते घालू शकता, त्याचप्रमाणे कोथिंबीर, इथे लिंबू घेतलेलं आहे अख्खं, त्या अख्खं लिंबूचा रस आपण घालून घ्यायचा आहे। त्यामध्ये मी सर्व कोथिंबीर आणि ओला नारळ घालून घेतलेला आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे। मिक्स करताना सर्वात महत्त्वाची टिप्स आहे की व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, जेणेकरून कोथिंबीर आणि हा नारळ व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे। इथे ना सर्व मी मिक्स करून घेतलं। आता इथे आपण झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर एक 5 मिनिटं ही उकळंडी आहे ही शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिटं इथे मी उकळंडी आहे ही शिजवून घेतली आहे। आता आपण झाकण खोलून बघूया, मिक्स करून घेऊया। आता इथे बघू शकता आपण इथे ना कुठलेही पाणी वगैरे वापर केला नाही आहे, अगदी वाफेवर ही उकळली आहे ही शिजवून घेतलेली आहे, कारण चिकनला सुद्धा पाणी सुटतं। त्याचप्रमाणे सर्व जेवढ्या आपण भाज्या घातलेल्या आहेत तेवढ्या सर्व भाज्यांवर पाणी सुटतं आणि हे चिकन आणि उकळली मस्त अशी शिजली जाते। आता इथे बराचसा ओलावा आहे। आता इथे आपण उकळली शिजली आहे का ते बघूया। त्याचप्रमाणे इथे बटाट आहे, बघू शकता हे बटाट शिजले का बघूया। हे बघा, आता हे बटाट आहे हे लगेच फुटतंय, म्हणजे हे छान शिजलेला आहे। त्याचप्रमाणे इथे चिकन देखील आहे, ते सुद्धा आपण बघूया शिजलंय का। चिकन सुद्धा मस्त शिजलेलं आहे। मी पहिल्यांदा भाजी शिजवून घेतली आणि त्यानंतर मी चिकन घातलंय, कारण भाजी शिजायला थोडा वेळ जातो आणि चिकन आहे लगेच शिजतं। आता इथे ना मी गॅस बंद करते आणि ही भाजी आहे ही आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायची आणि त्यानंतर आपण सर्व करणार आहोत, कारण ह्यामध्ये काय होतं तर जेवढी ही भाजी थंड होईल ना तेव्हा टेस्टी लागते। त्याचप्रमाणे जेवढी ह्यानं वाफ आहे ना तेवढी सगळी निघून जाते आणि मस्त अशी सुटसुटीत आणि मोकळी अशी ही भाजी रेडी होते। उकळंडी आहे ही मी पूर्ण थंड करून घेतली आहे आणि त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये ही सर्व केलेली आहे आणि बघू शकता उकळंडी इतकी सुंदर झाली आहे, टेस्टी झाली आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। ज्या आपल्या फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना मडक्यातली उकळंडी करायला जमत नसेल, अशा वेळेस पातेल्यामधली चिकन उकळंडी कशी बनवायची ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। आणि उकळंडीचा कलर बघू शकता खूप सुंदर आला आहे आणि मसाले आणि सर्व जेवढ्या मी भाज्या वापरल्या आहेत तेवढं मी माझ्या आवडीनुसार घेतलं, तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथे वापरू शकता। तर येत्या संक्रांतीला अशा पद्धतीने तुम्ही चिकनची उकळंडी करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, लाईक करा आणि लाईकच्या बाजूला हाईपचं बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका। त्याचप्रमाणे हा व्हिडिओ भरपूर मित्र मैत्रिणी नातेमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा उकळंडी कशी बनवायची ती माहिती मिळेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल। आणि जर कोणी अजून चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या। आणि एक दुसरी टिप म्हटली तर जर का ज्या लोकांना चिकन उकळंडी बनवायची नसेल तर तुम्ही ना अशा पद्धतीनेच ही उकळंडी बनवायची, फक्त ह्यामध्ये ना चिकन घालायचं नाही, म्हणजे ही आपली व्हेज उकळंडी रेडी होते। तर अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला, तोपर्यंत बाय बाय, स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा। धन्यवाद।